नमस्कार मित्रांनो, वाय या मराठी हे युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आपण आजच्या व्हिडिओमध्ये लेक लाडकी ही योजनेअंतर्गत तुम्हाला संपूर्ण माहिती देणार आहे. कारण की लेक लाडकी योजनेअंतर्गत तुमच्या घरातील कोण मुलगी असेल त्या मुलीला 1,01,000 म्हणजे 1,01,000 रुपये मिळणार आहेत. तर ते कसे मिळणार आहेत आणि ते तुम्ही कसे मिळवू शकता घरी बसल्या, ही संपूर्ण प्रक्रिया सांगणार आहे. त्यासाठी तुम्हाला कोणकोणते कागदपत्र लागणार आहेत, अर्ज कसा करायचा आहे, अटी शर्ती काय आहेत, अर्ज कसा करायचा, तुम्ही घरी बसल्या कसा अर्ज करू शकतात आणि 1,00,000 रुपये हे 1,10,000 रुपये तुमच्या मुलीच्या बँक अकाउंटवरती कसे ट्रान्सफर होऊ शकतात, याची संपूर्ण प्रक्रिया तुम्हाला मी सांगणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये. त्यामुळे हा व्हिडिओ संपूर्ण बघा आणि चॅनलवरती पहिल्यांदा असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे अशाच नवनवीन योजनेविषयी माहिती तुम्हाला भेटत राहणार आहे. तर चला मित्रांनो, विषय न करता व्हिडिओला सुरू करूयात. तर या ठिकाणी पहा मित्रांनो, राज्यातील मुलींसाठी ही योजना काढलेली आहे. राज्यातील मुलींच्या सक्षमीकरणासाठी लेक लाडकी ही योजना सुरू करण्यात आलेली आहे. तर आपण संपूर्ण अगोदर GR बघूयात आणि GR बघितल्यानंतर तुम्हाला अर्ज कसा करायचा आहे हे संपूर्ण माहिती देणार आहे. तर या ठिकाणी पाहू शकतात की मुलीच्या सक्षमीकरणासाठी लेक लाडकी ही नवीन योजना सुरू करण्यात आलेली आहे. पिवळ्या व केसरी रेशन कार्ड धारकांना कुटुंबात मुलीच्या जन्मानंतर टप्प्याटप्प्याने अनुदान देण्यात येईल. लाभार्थी मुलीचे वय 18 पूर्ण झाल्यानंतर तिला 75,000 रुपये रोख देण्यात येतील, अशी घोषणा करण्यात आलेली आहे. या ठिकाणी पहा शासन निर्णय काय आहे. पहा, शासन निर्णयामध्ये असं दिलेलं आहे की जी पहिली योजना होती की माझी कन्या भाग्यश्री ही सुधारित करून आता अधिकृत करून राज्यात दिनांक 1 एप्रिल 2023 पासून मुलीच्या जन्मानंतर तिच्या सक्षमीकरणासाठी लेक लाडकी योजना सुरू करण्यात शासनाने मान्यता देण्यात आलेली आहे. तर या ठिकाणी पहा, उद्दिष्टे काय आहेत या योजनेचे ते आपण बघूयात. ते उद्दिष्ट असे आहेत की सदर उद्दिष्टे खालीलप्रमाणे दिलेले आहेत. या ठिकाणी पहिलं उद्दिष्ट असं आहे की मुलीच्या जन्मास प्रोत्साहन देऊन मुलीचा जन्मदर वाढविणे, त्यानंतर मुलीच्या शिक्षणात चालना देणे, मुलीचा मृत्यूदर कमी करणे व बालविवाह रोखणे, कुपोषण कमी करणे, शाळेबाह्य मुलींचे प्रमाण 0-0 वर आणण्यासाठी प्रोत्साहित करणे, असं या ठिकाणी या योजनेचे उद्दिष्ट आहेत. तर सदर योजनेअंतर्गत खालील अटी शर्ती त्याकरिता नमूद आवश्यक कागदपत्रे त्याच्या आधारे पिवळ्या व केसरी रेशन कार्ड धारकांना कुटुंबाच्या मुलीच्या जन्मानंतर 5,000 रुपये इयत्ता पहिली 6वी आपलं 5,000 रुपये इयत्ता पहिलीत, 6,000 रुपये 6वीत आणि 7,000 रुपये या ठिकाणी जे आहे ते 7,000 रुपये 7वीत दिले जाणार आहेत. त्यानंतर 11वी 8,000 रुपये. लाभार्थीचे मुलीचे वय 18 पूर्ण झाल्यानंतर या ठिकाणी पहा, लाभार्थी मुलीचे वय 18 पूर्ण झाल्यानंतर तिला 75,000 रुपये याप्रमाणे एकूण 1,01,000 रुपये एवढी रक्कम देण्यात येणार आहे. तर त्यासाठी अटी शर्ती काय आहेत पहा. या ठिकाणी अटी शर्ती दिलेल्या आहेत. या ठिकाणी अटी शर्ती काय दिल्या आहेत ते आपण संपूर्ण माहिती घेऊयात. या ठिकाणी अटी शर्ती अशा आहेत. त्यामध्ये पहिली अट अशी आहे की योजना पिवळ्या व केशरी शिधापत्रक धारक कुटुंबामध्ये दिनांक 1 एप्रिल 2023 रोजी व त्यानंतर जन्माला येणाऱ्या 1 अथवा 2 मुलींना लागू राहील. तसेच 1 मुलगा व 1 मुलगी असल्यास मुलीला लागू राहणार आहे. तर या ठिकाणी पहा, तुमच्या घरामध्ये 1 मुलगा 1 मुलगी असेल तरी पण या ठिकाणी हा लाभ तुम्हाला भेटणार आहे, किंवा दोन्ही मुली असतील तरी पण हा लाभ तुमच्या मुलींना भेटणार आहे. तर या ठिकाणी पहा, पहिल्या अपत्यास तिसऱ्या अपत्यासाठी व दुसऱ्या अपत्यासाठी अर्ज सादर करते वेळेस माता पित्यांनी कुटुंब नियोजन प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. तसेच दुसऱ्या प्रसूतीच्या वेळी जुळी अपत्य जन्माला आल्यास 1 मुलगी किंवा दोन्ही मुलांना या योजनेचा लाभ अनुदेय राहील. मात्र त्यानंतर माता पित्याकडे कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणे आवश्यक आहे. त्यानंतर या ठिकाणी पहा, दिनांक 1 एप्रिल 2023 पूर्वी 1 मुलगी किंवा मुलगा व त्यानंतर जन्माला आलेल्या दुसऱ्या मुली किंवा जुळ्या मुलींना स्वतंत्र ही योजना अनुदेय राहील. मात्र माता पित्यांनी कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणे आवश्यक असणार आहे. ह्या तुम्हाला संपूर्ण समजले असेल अटी आणि शर्ती कशा आहेत. त्यानंतर आणखी खाली काय अटी शर्ती आहेत ते आपण बघूयात. तर या ठिकाणी पहा, तुम्हाला सांगितलेलं आहे की दिनांक 1 एप्रिल 2023 पूर्वी 1 मुलगी मुलगा व त्यानंतर जन्माला आलेल्या दुसऱ्या मुलीस किंवा जुळ्या मुलींना स्वतंत्र ही योजना अनुदेय राहील. मात्र माता पित्यांनी कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणे आवश्यक राहील. त्यानंतर कुटुंबाचे लाभार्थीचे कुटुंब महाराष्ट्र राज्यात रहिवासी असणं आवश्यक असणार आहे. त्यानंतर लाभार्थी बँक खाते महाराष्ट्र राज्यात असणे आवश्यक आहे. त्यानंतर लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रक्कम 1 लाखापेक्षा जास्त नसायला. तर मित्रांनो, आपण आताच बघितल्या अटी आणि शर्ती. आता आपण बघूयात की आवश्यक कागदपत्रे कोणकोणती लागतात. तर आवश्यक कागदपत्रे कोणकोणती लागतात आपण बघूयात या ठिकाणी. तर या ठिकाणी पहा मित्रांनो, आवश्यक कागदपत्रे असे आहेत की त्यामध्ये
लाभार्थीचा जन्माचा दाखला असणं गरजेचं आहे. त्यानंतर कुटुंब प्रमुखाचा उत्पन्नाचा दाखला, वार्षिक उत्पन्न 1 लाखापेक्षा जास्त नसावे याबाबत तहसीलदार सक्षम अधिकारी यांचा दाखला आवश्यक असणार आहे. लाभार्थीचे आधार कार्ड, त्यानंतर प्रथम लाभावेळी ही अट स्थितीला राहील. म्हणजे प्रथम ज्यावेळेस लाभ घेतील त्यावेळेस लाभार्थीचं आधार कार्ड नसेल तर पण चालेल. त्यानंतर लाभाचे आधार कार्ड, पालकाचे आधार कार्ड, त्यानंतर बँकेच्या पासबुकाची पहिल्या पानाची छायांकित प्रत, रेशन कार्ड, पिवळे अथवा केशरी रेशन कार्ड असणं गरजेचं आहे. त्यानंतर मतदान ओळखपत्र, शेवटच्या लाभाकरिता 18 वर्षे पूर्ण झाल्यानंतर मुलीचे मतदान यादीत नाव असल्याचा दाखला. आता संबंधित टप्प्यावरील लाभाकरिता शिक्षण घेत असलेल्या संबंधित शाळेचा दाखला म्हणजेच बोनाफाईड. त्यानंतर कुटुंब नियोजन शास्त्रक्रिया प्रमाणपत्र येथील अटील शर्तीमधील क्रमांक 2 मधील अटीनुसार. त्यानंतर अंतिम लाभाकरिता मुलीचा विवाह झालेला नसणे आवश्यक राहील. अविवाहित असल्याबाबत लाभार्थीचे जे आहे ते 16 प्रश्नपत्र असणं गरजेचं आहे. पण तुम्हाला इतके असे कागदपत्र तुम्हाला लागणार आहेत. अशा प्रकारे तुम्हाला अटी आणि शर्ती आणि त्यानंतर कागदपत्र कोणकोणते लागतात तुम्हाला नक्कीच माहिती समजली असेल. या ठिकाणी आपण थोडक्यात बघूयात की लेक लाडकी या योजनेच्या लाभाची कार्यपद्धत कशी असणार आहे. तर या ठिकाणी तुम्हाला थोडक्यात माहिती देतो. या ठिकाणी पहा, सदर योजनेअंतर्गत लाभासाठी मुलीच्या पालकांनी 1 एप्रिल 2023 रोजी व त्यानंतर मुलीचा जन्म झाल्यानंतर संबंधित ग्रामीण अथवा नागरी क्षेत्रातील संबंधित नागरी संस्थेत मुलीच्या जन्माची नोंदणी केल्यानंतर क्षेत्रातील अंगणवाडी सेविकेकडे शासन निर्णयासोबत पृष्ठामध्ये नमूद केल्याप्रमाणे आवश्यक त्या कागदपत्रासह विहित नमुन्याचा अर्ज सादर करावा. त्यानंतर आवश्यकतेनुसार काही सुधारणा करणे गरजेचे असल्यास त्याबाबत आयुक्त एकंदरीत बाल विकास सेवा योजना नवी मुंबई यांनी त्यांचे सुधारणा करणे गरजेचे असल्यास स्तरावरून सुधारणा कराव्यात. सदर योजनेसाठी आवश्यक असलेले सर्व अर्ज राज्यातील प्रत्येक ग्रामीण व नागरी बाल विकास प्रकल्प अधिकारी, जिल्हा कार्यक्रम अधिकारी, जिल्हा परिषद, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, विभागीय आयुक्त महिला बाल विकास यांच्या कार्यालयात उपलब्ध असतील. अंगणवाडी सेविकेने संबंधित लाभार्थ्याकडून अर्ज भरून घ्यावा. गरजेप्रमाणे लाभार्थ्यास अर्ज भरण्यास मदत करावी आणि सदर अर्ज अंगणवाडी पर्यवेक्षक का आणि मुख्य सेविका यांच्याकडे सादर करावा. त्यानंतर पहा, या ठिकाणी भरपूर खाली माहिती दिली आहे. तुम्हाला हा GR आपल्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये किंवा आपल्या टेलिग्राम चॅनलवरती तुम्हाला भेटून जाईल. तिथून तुम्ही डाउनलोड करू शकतात. आपल्या व्हिडिओच्या खाली टेलिग्रामची लिंक दिलेली आहे, तिथून तुम्ही टेलिग्राम जॉईन करा आणि तिथे तुम्हाला हा GR भेटेल. तिथून तुम्ही संपूर्ण GR वाचू शकतात. तर या ठिकाणी पहा, तुम्हाला GR मध्ये संपूर्ण माहिती दिलेली आहे. त्यामध्ये तुम्हाला संपूर्ण जे आहे ते वाचून घ्यायचं आहे. तर या ठिकाणी जे आहे ते फार्मचे ऑनलाईन पोर्टलवर नोंदणी करणं आवश्यक आहे. त्यानंतर लेक लाडकी ह्या योजनेअंतर्गत लाभ देण्याकरिता पोर्टलवर लाभार्थीची ऑनलाईन पद्धतीने नोंदणी अंगणवाडी सेविका तथा परिवेशिका, मुख्य सेविका यांनी करावी. तसेच लाभार्थीचे अर्ज व सर्व कागदपत्र पोर्टलवर अपलोड करावेत. अंगणवाडी सेविका, परिवेशिका, मुख्य सेविका यांचं काम आहे. या ठिकाणी भरपूर माहिती आहे. ह्या GR ची संपूर्ण तुम्हाला PDF आपल्या व्हिडिओच्या खाली टेलिग्राम चॅनलवरती दिलेली आहे, तिथून तुम्ही जॉईन करू शकतात. आता तुम्हाला सांगतो, ही संपूर्ण माहिती तुम्हाला समजली असेल की अटी शर्ती काय आहेत, त्यानंतर कागदपत्र कोणकोणती लागतात हे संपूर्ण तुम्हाला लक्षात आलं असेल. तर या ठिकाणी अर्ज कसा करायचा आहे ते तुम्हाला थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करतो. तर या ठिकाणी पहा मित्रांनो, अशा प्रकारे हा अर्ज असणार आहे आणि त्यामध्ये कसं काय काय लिहायचं आहे, कुठे काय लिहायचं आहे तुम्हाला संपूर्ण माहिती देणार आहे. व्हिडिओ संपूर्ण पहा. चला मित्रांनो, चॅनलवरती आणखीन सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला आता सबस्क्राईब करून ठेवा, कारण की असेच व्हिडिओ तुम्हाला इथून पुढे पण भेटणार आहेत माहितीपूर्ण. तर या ठिकाणी पहा, तर या ठिकाणी फॉर्म जे आहे ते फॉर्म लेक लाडकी योजनेअंतर्गत नोंदणीसाठी अर्ज आणि हप्ता मागणी पत्र आहे. पहिला हप्ता, दुसरा हप्ता, तिसरा हप्ता, चौथा हप्ता, पाचवा हप्ता यावरती क्लिक करायचं आहे. तसं जसं तुम्ही हप्ते घेणार आहात तसं. आता या ठिकाणी पहा, अनिवार्य माहिती, वैयक्तिक माहिती तुम्हाला या ठिकाणी भरायची आहे. तर या वैयक्तिक माहितीमध्ये लाभार्थी तपशील, या ठिकाणी पहिली आपत्ती आहे का, दुसरी आपत्ती आहे का, जुळे आपत्ती आहेत यावरती टिक करायचं आहे. त्यानंतर पहा, या ठिकाणी जे आहे ते लाभार्थ्याला त्यांचं नाव लिहायचं आहे. या ठिकाणी त्यांचं लाभार्थीचं नाव टाकायचं आहे. त्यानंतर आधार क्रमांक टाकायचा आहे. त्यानंतर लाभार्थीच्या आईचे, वडिलांचे नाव या ठिकाणी जे आहे ते टाकून घ्यायचे. या ठिकाणी पाहू शकतात, लाभार्थी पालकाची आई, वडिलांचे नाव या ठिकाणी टाका. त्यानंतर आधार क्रमांक या ठिकाणी टाकायचा आहे समोर. त्यानंतर मोबाईल नंबर या ठिकाणी टाकायचा आहे. त्यानंतर ईमेल ID असेल तर टाकून शकतात. त्यानंतर या ठिकाणी पहा, खाली आणखीन दिलेलं आहे. या ठिकाणी आधार कार्ड प्रत फॉर्म जोडणे सोबत जोडायचे आहे. त्यानंतर सध्याचा निवासी पत्ता या ठिकाणी तुम्हाला लिहायचा आहे. सध्याचा निवासीचा पत्ता असा असणार आहे. त्यामध्ये पहिल्यांदा तुम्हाला जे आहे ते तुमचा घर क्रमांक लिहायचा आहे. त्यानंतर परिसराचा पत्ता, पोस्ट ऑफिस नाव लिहायचं आहे. त्यानंतर तुमचा जिल्हा कोणता ते निवडा किंवा टाका त्याचे नाव. त्यानंतर तुमच्या रस्त्याचं नाव काय असेल ते टाकू शकतात. त्यानंतर गावाचे, शहराचे नाव, तालुका आणि तुमचा पिनकोड या ठिकाणी टाकायचा आहे. आणि त्यानंतर जे आहे ते मोबाईल नंबर या ठिकाणी तुम्हाला टाकायचा आहे रकान्यामध्ये. तर अशा प्रकारे तुम्हाला जे आहे ते संपूर्ण तुमची माहिती भरायची आहे. त्यानंतर पहा खाली
या ठिकाणी या योजनेसाठी लाभासाठी अर्ज भरते वेळेस असलेले जीवित अपत्य संख्या या ठिकाणी तुम्हाला टाकायची आहे या ठिकाणी. आणि त्यानंतर या ठिकाणी खाली पहा आणखीन भरपूर माहिती दिलेली आहे, ती संपूर्ण आपल्याला लाभामध्ये अर्जामध्ये भरायची आहे. तर या ठिकाणी पहा, पहिल्यांदा या ठिकाणी दिलेली माहिती आहे की अर्ज करते वेळेस पहिल्या अपत्यासाठी, दुसऱ्या अपत्यासाठी, जुळ्या अपत्यासाठी. तर आपण आता या ठिकाणी अर्ज करत आहोत, तर या ठिकाणी अर्ज करते वेळेस यावरती टिक करायचं आहे. त्यानंतर पहिल्या अपत्यासाठी, तिसऱ्या अपत्यासाठी व दुसऱ्या अपत्यासाठी व तिसऱ्या हप्त्यासाठी जे कुटुंबीय नियोजन प्रमाणपत्र सादर करणे. तर या ठिकाणी पहा, तुम्हाला बँकेचा तपशील पण या ठिकाणी भरायचा आहे. तर बँकेच्या तपशीलमध्ये तुम्हाला पहिल्यांदा जे आहे त्या ठिकाणी पहा, बँक खाते तपशील सोबत नाव, खाते क्रमांक, बँकेचे नाव दर्शविणारे पासबुक प्रत जोडावी. म्हणजे तुम्हाला पासबुकाची झेरॉक्स या ठिकाणी ह्या फाईलला जोडायची आहे. बँक खाते क्रमांक या ठिकाणी टाकायचा आहे. त्यानंतर बँकेचा IFSC कोड क्रमांक जो आहे तो या ठिकाणी टाकायचा आहे. बँक शाखेचे नाव या ठिकाणी टाकायचं आहे आणि बँक खाते क्रमांक आधारशी आपलं आधार कार्डशी संलग्न आहे का नाही हे तुम्हाला या ठिकाणी द्यायचं आहे. आधार कार्डला तुम्ही लिंक करून घेणं गरजेचं आहे. त्यानंतर पहा, लेक लाडकी या योजनेच्या कोणत्या टप्प्यासाठी लाभाचा अर्ज केला आहे. तुम्हाला या ठिकाणी पहिल्यासाठी करायचं आहे का दुसऱ्यासाठी, तिसऱ्यासाठी, चौथ्यासाठी, पाचव्यासाठी. तुम्ही पहिल्यासाठीच करत असाल तर या ठिकाणी पहिल्यासाठी क्लिक करायचं आहे. त्यानंतर पहा, मी याद्वारे प्रमाणित करते की वरील प्रमाणे नमूद केलेली सर्व माहिती सत्य, परिपूर्ण आणि अचूक आहे. माहिती खोटी आढळून आल्यास त्यास मी स्वतः जबाबदार राहील असं या ठिकाणी दिलेलं आहे. त्यानंतर या ठिकाणी दिनांक टाकायचा, मित्रांनो दिनांक टाका. त्यानंतर ठिकाण कोणते त्या ठिकाणी टाकायचं आहे. त्यानंतर लाभार्थी यांचा पालकाची स्वाक्षरी डाव्या अंगठीचा जे आहे ते अंगठीची निशाणी या ठिकाणी टाकू शकतात. तर अशा प्रकारे तुम्हाला हे संपूर्ण भरून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर तुम्हाला महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी सोबत जोडायचे कागदपत्रे कोणकोणते जोडायचे आहेत हे तुम्हाला या ठिकाणी दिलेलं आहे. त्या ठिकाणी तुम्हाला अगोदर सांगितलेलं आहे, परंतु अनेकदा सांगतो की या ठिकाणी कोणकोणते कागदपत्रे तुम्हाला जोडायचे आहेत. तर या ठिकाणी पहिल्यांदा पहा, लाभार्थी जे आहे जन्माचा दाखला, त्यानंतर कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 1 लाखापेक्षा जास्त नसल्यास तहसीलदार सक्षम अधिकारी यांचा दाखला, लाभार्थी आधार कार्ड छायांकित प्रत, त्या प्रथम लाभ वेळेस अट शिथिल राहणार आहे. त्यानंतर पालकाचे आधार कार्ड, बँकेचे पासबुकचे झेरॉक्स, रेशन कार्ड पिवळ्या अथवा केसरी, त्यानंतर मतदान ओळखपत्र. आता या ठिकाणी पहा, मतदान ओळखपत्र म्हणजे शेवटच्या लाभाकरता 18 वर्षे पूर्ण झाली तर मुलीचे मतदान यादीत नाव असल्याचा दाखला तुम्हाला लागणार आहे. त्यानंतर संबंधित टप्प्यावरील लाभाकरिता शिक्षण घेत असल्याचा संबंधित शाळेचा दाखला किंवा बोनाफाईड, कुटुंबीय नियोजन शास्त्रीय प्रमाणपत्र, पहिल्या अपत्यासाठी, तिसऱ्या अपत्यासाठी व दुसऱ्या हप्त्यासाठी अर्ज करीत असल्यास कुटुंबीय नियोजनाचे प्रमाणपत्र करणं अनिवार्य आहे. तर या ठिकाणी अशा प्रकारे तुम्हाला संपूर्ण माहिती ही समजली असेल. त्यानंतर अंतिम लाभाकरिता विहित लाभार्थीचे स्वयं घोषणापत्र असणं गरजेचं आहे. अंतिम लाभाकरिता अविवाहित असल्याबाबत लाभार्थीचे स्वयं घोषणापत्र असणं गरजेचं आहे. त्यानंतर पहा, या ठिकाणी खाली अंगणवाडी ताईची भरायची माहिती आहे. या ठिकाणी अंगणवाडी ताईंनी ही माहिती भरणं गरजेचं आहे. अंगणवाडी सेविका यांनी भरायची माहिती, या ठिकाणी त्यांचं या ठिकाणी अंगणवाडी सेविकेचं नाव या ठिकाणी टाकतील. त्यानंतर अंगणवाडी सेविकेचा मोबाईल नंबर, अंगणवाडी केंद्राचे नाव, अंगणवाडी केंद्राचा कोड क्रमांक, अंगणवाडी केंद्राचे लाभार्थीचे दिनांक, त्यानंतर गावाचे नाव, शहराचे नाव, तालुका, जिल्हा आणि पिनकोड या ठिकाणी टाकून घेतील अंगणवाडी ताई. त्यानंतर संलग्न कागदपत्राची तपासणी करणं गरजेचं आहे. त्या ठिकाणी पहा, आधार कार्ड जोडलेला आहे का, तर असेल तर होय करा, नसेल तर नाही. त्यानंतर लाभार्थीच्या आईचे आधार कार्ड आहे का नाही ते टाकायचं आहे. लाभार्थीचा जन्माचा दाखला आहे की नाही ते टाकायचं आहे. लाभार्थीच्या आई ह्यात नसल्यास पालकाचे आधार कार्ड जोडलेलं आहे की नाही ते टाकायचं आहे. म्हणजे तुम्ही संपूर्ण हे होय की नाही मध्ये जोडून घ्यायचं आहे. त्यानंतर अंगणवाडी सेविका यांनी सादर करण्याचा अर्ज दिनांक टाकायचा आहे. या ठिकाणी दिनांक या ठिकाणी टाकून ठिकाण टाकायचं आहे आणि त्यांची स्वाक्षरी या ठिकाणी टाकणार आहेत त्यानंतर पर्यवेक्षिका यांनी भरायची माहिती, त्यांचं नाव या ठिकाणी टाकलं जाईल. त्यानंतर फॉर्ममध्ये दिलेली माहितीची पडताळणी केली आहे, हा फॉर्म योग्य प्रकारे भरलेला आहे असं या ठिकाणी दिल्यानंतर त्यांचं या ठिकाणी बीट कोड, त्यानंतर ठिकाण आणि पर्यवेक्षिका यांची स्वाक्षरी या ठिकाणी देणार आहेत. तर लाभार्थ्यांना अंगणवाडी सेविका यांनी द्यायची पोचपावती आहे ही. तर या ठिकाणी पहिल्या हप्त्यासाठी असेल तर पहिल्या हप्त्यासाठी टिक करायचे, दुसऱ्या हप्त्यासाठी असेल तर दुसऱ्या हप्त्यासाठी, म्हणजे कोणत्या हप्त्यासाठी तुम्हाला ही पोचपावती पाहिजे आहे तुम्ही या ठिकाणी टिक ते करून देतील. त्यानंतर या ठिकाणी पहा, अंगणवाडी सेविका यांचे नाव या ठिकाणी टाकलं जाणार आहे. त्यानंतर अंगणवाडी सेविका केंद्र आपलं कोड, केंद्राचा कोड असणार आहे अंगणवाडीचा. आणि त्यानंतर जे आहे त्या ठिकाणी त्यांचे गावाचे नाव आणि त्यानंतर जे आहे ते तालुका
तालुका आणि जिल्हा आणि महाराष्ट्र राज्य ऑटोमॅटिक असणार आहे त्या ठिकाणी. आणि त्यानंतर लाभार्थीचे नाव या ठिकाणी टाकले जाणार आहे. त्यानंतर दिनांक टाकायचा आहे. रोजी चेकलिस्टनुसार कागदपत्रासह अर्ज जे फॉर्म सादर केला आहे. आणि त्यानंतर या ठिकाणी पहा अंगणवाडी सेविका यांची स्वाक्षरी या ठिकाणी खाली दिलेली जाणार आहे. त्यानंतर दिनांक आणि ठिकाण या ठिकाणी टाकायचे आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला मित्रांनो संपूर्ण माहिती जी आहे ती म्हणजेच लेक लाडकी ह्या योजनेनंतर तुम्हाला अशा प्रकारे हा फॉर्म तुम्हाला संपूर्ण भरून घ्यायचा आहे. तर मित्रांनो नक्कीच तुम्हाला माहिती समजली असेल की लेक लाडकी हा फॉर्म कसा भरायचा आहे. संपूर्ण तुम्हाला माहिती समजली असेल. मित्रांनो ही संपूर्ण माहिती तुम्हाला कशी वाटली, माहिती थोडी पण आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि अशाच तुमच्या जवळच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. भेटूयात नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.